हॅलो नमस्ते नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल। आय होप सगळे मस्त मजेत आणि हेल्दी असाल। तर आता मी चाललोय बाहेर। ॲक्च्युली मी एकटी जाणार होते। डीमार्टचं सामान राजनंदिनीचं खायचं जे काही मी बनवते सेरेलॅक वगैरे, तर त्याचं साहित्य सगळं संपलंय, त्यामुळे ते आणायचं आहे। आणि थोडंफार मला स्टेशनरी म्हटलं तर ऑर्गनायझर्स एक दोन हवे होते। ऑनलाईन मी बरेच बघितलेत पण आता मला लवकर हवे, त्यामुळे ते पण भेटतात का बघूयात। बऱ्यापैकी म्हणजे आपल्या रेंजमध्ये बसेल असं। काय आहे ना, हां तुला पण घेणार आहे मी। ती अशी मागून अशी 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 करायला लागली मला, मी पण येणार तुला पण घेणार। तर तिचे पप्पा तिला तयार करतायत आणि मी आधी एकटीच जायचं ठरवलं होतं, पण आता नरेंद्र त्यांची तब्येत ॲक्च्युली ठीक नव्हती। ताप वगैरे असं 2 दिवस जरा अशक्तपणा होता। पावसात भिजून आले ते ऑफिसवरून येताना, त्यामुळे आजारी होते। तर आता पुन्हा आमचं असं ठरलं की त्यांना आता बरं वाटतंय असं म्हणता येते। मी म्हणलं आराम करा। काय झालं बाबू? तर ते म्हणले की आता जाऊयात, आहे ठीक। आणि बाहेर तर ऊन वगैरे आहे बऱ्यापैकी, असं अगदीच पाऊस नाही आहे किंवा अगदीच कडक ऊन नाही आहे, त्यामुळे आम्ही तिघं पण चाललो आता। आणि राजनंदिनीचं पण थोडे फोटोज काढायचे होते मला, त्यामुळे ते फोटोग्राफर सोबत सुद्धा भेटून यायचं होतं। आणि बघू बाकीची काय काय कामं आहेत, थोडं तीच आवरायचे। बर्थडेचं तिचं प्लॅनिंग चालू आहे माझं। खूप कन्फ्युजन व्हायला लागलं कारण पाऊस आहे, अचानक कधीही पाऊस पडतो, त्यामुळे लॉनवर बर्थडे ठेवायचा तर प्रॉब्लेम नाही लागलाय। सो त्याच गडबडीमध्ये आहे आणि मला वेट लॉस वरती व्हिडिओ अजून मी केलेला नाहीये, म्हणून सगळेजण मला ओरडत आहात अगदी त्या भाषेमध्येच की अजून का नाही बनवत आहेस। पण नक्कीच मी मंडेला अपलोड करते वेट लॉसचा व्हिडिओ। तर ह्याच गडबडीमध्ये आहे, राजनंदिनीच्या बर्थडेचं सगळं प्लॅनिंग चालू आहे, त्यामुळे तर स्टे ट्यून। आवरून घेतो आणि मग पुन्हा तुम्हाला भेटते। तर आम्ही चाललो आता बाहेर। राजनंदिनीचं अजून थोडीशी शॉपिंग आहे, तिचं अजून बेल्ट वगैरे भेटलेलं नाही आम्हाला, तर तेच शॉपिंग करायचे बाकीचे पण कामं आहेत आणि डीमार्टचं पण आहे। तर आम्ही तयार झालोय, नरेंद्र रेडी झालेत। चला, आपले जुने कपडे फिट बसणे यापेक्षा दुसरं काही सुख नाही। आणि माझी जी पहिली जीन्स होती तर ती मला व्यवस्थित फिट बसती आता। आणि त्यात माझं वेट जे होतं ते सुद्धा, जे माझं प्रेग्नन्सी राहिली त्यावेळेस होतं तेच वेट आता झालेलं आहे। आणि अजून थोडंसं मी कमी करणार आहे वेट पण, आणि फॅट मेन कमी करायचं आहे। तर ते पण तुम्हाला काही दिवसांनी पुन्हा एकदा तो व्हिडिओ पाहायला मिळेल, अगदी कम्प्लीट मला जसं हवं आहे तसं कमी झाल्यावरती। सो चला आम्ही आता निघतो। येऊन पिल्लूची थोडी शॉपिंग केली, सॅड कलरमध्ये फ्रूट्स वगैरे असं थोडंफार घेतलं आणि पुढे निघालो। तेवढ्यात पाऊस आलाय आणि तिथं थांबलो। इथं छत्री पण आहे आमच्याकडे, पण आम्ही साईडला थांबलो इथे। इथे लागत नाही आहे पावसाळ्यात, छत्री नाही काढली बाहेर। आणि सयाजीच्या समोर म्हणजे सयाजी मॉल जो आहे, DRG सिटी मॉल, त्याच्या समोरच उभारले। आता पाऊस थांबल्याशिवाय तर बाहेर निघता येत नाही। बघा मी म्हणतो त्याला थांबूया, काय भिजलो असतो अजून। ऐ भिजलो, पहिल्यांदा पावसात भिजायला लागले पिलो आमचं। इथून आता तिचं ते बर्थडेचे प्रॉप्स वगैरे असतात ना, तर ते कुठे भेटतात बघायला चालले। ते एक शॉप माहिती आहे मला, तर बहुतेक तिथेच जाऊन घेईन आता। आणि म्हणजे मिळाले तर मला जसे हवेत तसे फोटोशूटसाठी। आणि त्याच्यानंतर अजून 2 कामं आहेत, ती करून मग घरी जाऊ आम्ही। राजनंदिनी जाम खुश आहे, तिला भारी वाटायला लागले आता ही छत्री वगैरे पकडून। पहिल्यांदा छत्री खाली खुश झाली ना, स्वतः पकडत होती मगापासून छत्री, आता पप्पांनी पकडली तिच्या। मगाशी निघालो तेव्हा ऊन होतं भरपूर, त्यामुळे मी कानाला वगैरे बांधलं नाही आणि आता पाऊस पडायला लागला। तसं नाही आहे। मी बरेचसे शॉप वगैरे बघितले राजनंदिनीसाठी। जसा मला बेल्ट हवा होता, हेअर बेल्ट, तर तो सापडत नव्हता। जाता आता इथे एका शॉपमध्ये मला दिसले, तर आता बघू सेम मिळतो का। शूज पण तिला जसे पाहिजे तसे त्या कलरमध्ये भेटत नाही आहे। बघू आता, नाही तर मग ऑनलाईनच ऑर्डर करेन। 7 वाजता येऊन पोहोचलो घरी। बरीचशी शॉप फिरलो, कारण राजनंदिनीला जो बेल्ट हवा होता ना, हेअर बेल्ट किंवा हेअर बँड जे काही तुम्ही म्हणत असाल तर ते एक्झॅक्टली जसा पाहिजे तसा भेटतच नव्हता। शेवटी एक शॉपमध्ये मला भेटला, पण इतका पण मला आवडला नाही। म्हटलं ठीक आहे आपण घेऊन ठेवूया, जर दुसरीकडे कुठे भेटलाच नाही तर, म्हणून
आणि बाकी तिला फोटोशूटसाठी ड्रेसेस हवे होते अजून 1-2, म्हणून मग ते पण स्पाइसमधून घेतले. छान भेटले 2 ड्रेस ते. त्यानंतर बाकी बरेचसे असं ऑर्गनायझर्स वगैरे स्टार बाजारमधून मी घेतले. ऑनलाईनच मागवायचे होते मला थोडे, बट तिथे पण चांगले भेटले आणि क्वालिटी पण चांगली होती. माझे थोडेसे मेकअपचे प्रोडक्ट्स वगैरे ठेवण्यासाठी, म्हणजे डेली रुटीनला वगैरे जे वापरते ना, तर ते वरतीच ठेवण्यासाठी माझ्या रॅकमध्ये, असं म्हणजे लगेच हात लागला की सापडलं पाहिजे असं म्हणून मी हे रॅक घेतले. आणि हे 2 छोटे छोटे आहेत, हे पण मला कशाला तरी लागतील म्हणून मग घेतले हे दोन्हीसुद्धा. क्वालिटी चांगली आहे याची, त्यामुळे म्हटलं घ्यावं. त्याचबरोबर हे पण लागणार होते मला काही कामांसाठी माझ्या, तर ते हे घेतले मी. कलर थोडासा अगदी फ्रेश छान वाटला. हे याची प्राईस किती आहे? याच्यावर तर 250 लिहिले, पण कमी म्हणजे कमी करून होती याची प्राईस. ॲक्च्युली बिल असणार ना माझ्याकडे. वाईट ते ब्ल्यू बास्केट जे आहेत ते 99 रुपयाला भेटलेत मला. हे माझ्या मते तरी 99 रुपयाला हे 3 म्हणजे चांगलेच आहेत माझ्या मते. आणि प्लस ब्राऊन कलरचे हे 78 रुपीजला भेटलेत. क्वालिटी खरंच चांगली आहे याची. बघा मी किती हे करते, त्याला प्रेस करते, पण अजिबात वाकत नाही आहे. अगदी चांगली आहे क्वालिटी. तर अशा या गोष्टी घेतल्या, लागणार होत्याच मला. बरेच दिवस मी ऑनलाईन मागवायचं म्हणून चालू होतं माझं. वेळ भेटत नव्हता काही कारणास्तव, आणि असं होतं की बऱ्याचशा गोष्टी मागवायच्या होत्या, मग एकदमच मागव्यात म्हणून थांबले होते. मग शेवटी आज घेऊन टाकलं. मला असंच होतंय कायम आपलं. ते राजनंदिनीचे ड्रेस आहेत. आता डायरेक्टली तुम्ही तिचे जे फोटोज असतील तर तेच बघा. अजून इकडे तिकडे थोडे दिवस, आठवडाभरात. बाकीचे बरंचसं डीमार्टचं सामान होतं माझं. राजनंदिनीचंच मेन तिच्या खाण्यासाठीच हवं होतं, मूग डाळ वगैरे, तर तीच आणायची होती म्हणून गेले होते स्पेशली. आणि नेमकं असं झालं की राजनंदिनी झोपली होती, त्यामुळे नरेंद्र खाली थांबलेले. मी काय केलं की डाळी वगैरे ज्या सगळ्या काय असतील ना, त्या सगळ्या एकदम पॅक करूया तसं ठरवलं. फक्त घेतलं मला जितकं लागणार आहे तेवढं, आणि त्यातली मूग डाळ मी पॅक करून घ्यायचीच विसरले. बिलिंग काउंटरला आले, जो 10-15 मिनटं थांबून मग माझा नंबर आला. मग मी जे उचलायला गेले तेव्हा लक्षात आलं. मग परत तिथून मी केले डीमार्टमध्ये आतमध्ये, आणि परत पॅकिंग करून आले. त्यात माझं जवळजवळ 15-20 मिनटं परत गेली. आणि खूप गर्दी आहे, कारण तर शाळा सुरू होत आहेत. आणि मला आधी क्लिक नाही झालं की एवढी का गर्दी आहे डीमार्टला आता. प्लस बॉटल्सचा जो सेक्शन असतो ना, बॉटल्स आणि टिफिनचा, तिथे तर भयानक गर्दी होती, उभं राहायला जागा नाही. मग माझ्या लक्षात आलं की अरे स्कूल स्टार्ट होत आहेत ना आता, मग बॉटल्स वगैरे मुलांसाठी घेण्यासाठी वगैरे म्हणून गर्दी आहे इतकी. तर येस, लागणार सगळ्या गोष्टी आणल्यात आता. पुन्हा आता एक 15-20 दिवस जायची गरज नाही डीमार्टला. तर थोडंसं सामान घेतलं स्टार बाजारमधून, थोडं डीमार्टमधून घेतलं. आता मेन राजनंदिनीचं खाऊ बनवायचं आहे. टाइम तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं होतं की मी बनवली होती पावडर, तर ती संपली आहे. त्यामुळे आता बनवावीच लागेल मला, कारण उद्यासाठी नाही आहे. त्यामुळे आता पटकन ते बनवायला घेते. तर मला एक कमेंट आली होती की तू कसं बनवतोस दाखव. मी जे दाखवलं होते थोडंसं क्विकमध्ये दाखवलं होतं मी कसं बनवते ते. तिचं पावडर तिची खायला घालते मी तिला, सेरेलॅक म्हणा हवं तर तेच दाखवते. ते मम्मीने दिले तांदूळ आहेत गावाकडून, तर स्वच्छ हे आधी वॉश करून घेते. 2 वाटी आहेत हे तांदूळ. ते तांदूळ असे सुकट ठेवणार आहे मी आता. ही 1 वाटी मूग डाळ घेतली आहे आणि 1/2 वाटी मी मसूर डाळ घेतली आहे. तर हे आता मी वॉश करून घेते. तर वॉश करून मी कापडावरती अशी सुकट ठेवले, म्हणजे याच्या खाली ताट आहे आणि इथे सुद्धा तांदूळ ठेवले. आणि आता फॅन खाली सुकवणार आहे मी. ॲक्च्युली फॅन खाली यासाठी सुकवते कारण आता सध्या तुम्हाला माहिती आहे वातावरण कसं आहे, पाऊस ऊन सगळं चालू आहे. आणि बाहेर आता वातावरण पाऊस पडल्यामुळे थंड आहे. आणि जास्त वेळ जर ही डाळ अशी राहिली तर चांगलं नाही आहे, कारण त्यामध्ये आतमध्ये शोषून घेईल ना तांदूळ किंवा डाळ वगैरे जे असेल ते. म्हणून मग म्हटलं की पटकन जर सुकवायचं असेल डाळ आणि तांदूळ तर मग फॅनच लावावं लागेल. त्यासाठी ठेवली आता फॅन खाली. ही सुकली की मग पुढची प्रोसेस करेन, दाखवेन तुम्हाला. तांदूळ आणि डाळ ऑलमोस्ट सुकलीच आहे, बट तरीसुद्धा मी थोडंसं गरम करून घेणार, बिकॉज ओलावा जर असेल तर निघून जाईल. त्यामुळे डाळ आणि तांदूळ सेपरेट मी रोस्ट करून घेतलं आणि थोडासा वेळ थंड व्हायला दिलं. त्यानंतर पुन्हा मग कढईमध्येच तूप घेतलं आणि पुन्हा एकदा तुपामध्ये रोस्ट करून घेतलं. तांबूस रंग येईपर्यंत रोस्ट करून घेतला आणि मग त्यामध्ये मी बदाम आणि काजू सुद्धा ऍड केले. पुन्हा 5 मिनिटं रोस्ट करून मग थंड करून मिक्सरमध्ये पावडर करून घेतली.
तर ॲक्च्युली काल रात्री राजनंदिनी तिला झोप आली होती, त्यामुळे मी पुढचं शूट नाही केलं. आता नेक्स्ट डेला करते. तर ही पावडर मी रेडी करून ठेवले तिच्यासाठी. पूर्ण हा डबा भरलेला आहे एवढा. आता बघू किती दिवस जातो, कारण मागच्या वेळेस काय केलं मी, हाफ होता तो मला वाटलं एक 15-20 दिवस तरी जाईल, पण तो लवकर संपला. आता हे तिचं थोडंसं आता खायचं प्रमाण वाढतंय ना, त्याच्यामुळे मग अंदाज नाही येत. तरी आता बघू, ही मला वाटतं जाईल एक 8-10 दिवस तरी जाईल. नवीन ज्या आई आहेत त्यांच्यासाठी सांगते की ही जी अशी पावडर ठेवली ना, क्विक आपल्याला काहीतरी बनवायला बरं पडतं. बिकॉज मग डाळ भात किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी वगैरे त्या आपण भरवतोच, पण तेवढं इंटरेस्टिंगली लहान अगदीच छोटी पोरं खात नाहीत. त्यामुळे हे बेस्ट आहे, त्यांना खायला पण बरं पडतं. असं अगदी क्विक बनवता येतं. तिला अचानक भूक लागली की पटकन बनवून देऊ शकते मी. तर हे बेस्ट त्याच्यावरती उपाय आहे, पटकन बनवून द्यायला एक रेसिपी. आणि एखादं भांडं घेते, त्याच्यामध्ये पाणी टाकून थोडंसं एक अर्धा चमचा तूप आणि थोडंसं किंचित मीठ, म्हणजे सैंधव मीठ घालते मी. आणि ते उकळी आली त्याला की मग त्याच्यामध्ये 1-2 ते 3 चमचे ही पावडर टाकते. आणि आपण जसं पिठलं ढवळतो त्याप्रमाणे ते मिक्स करायचं आणि थोडंसं थंड झाल्यावर खायला द्यायचं. खूप टेस्टी, राजनंदिनी आवडीने खाते. मी बनवून सुद्धा दाखवते. कसं होतं की बऱ्याच लोकांना तर हे माहितीच असेल, बट जे न्यू आई असतात ना, तर त्यांना खूप कन्फ्यूज होतं. मलाही व्हायचं, जरी कोणी रेसिपी सांगितली अरे हे बाळाला खायला जाईल का, किंवा हे घालू की नको, जरी माहीत असलं आपल्याला तरी सुद्धा अजून कन्फ्युजन होतं, म्हणजे भीती वाटते एक मनामध्ये. तर मी कसं बनवायचं दाखवेन तुम्हाला. अगदी सोपी रेसिपी आहे, दाखवण्यासारखं विशेष असं काही नाही आहे, पण तरीही दाखवते म्हणजे तुम्हाला पण कॉन्फिडन्स येईल की हा मी असं बनवून बाळाला देऊ शकते. तर त्याचं मी शॉर्ट्स बनवते, शॉर्ट व्हिडिओ बनवते. तर तो नक्की पहा. मे बी मला वाटते संध्याकाळी टाकेन किंवा उद्या सकाळी टाकेन. तर चला, आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.